नमस्कार. मी निलिमा मुद्गलकर. आपण श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींचे चरित्र बघत आहोत. जवळजवळ 25 वर्षाचा काळ गेला. पीठाधीश म्हणून श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींनी आपला चांगलाच ठसा उमटवला. सर्व भारतभर संचार करून मध्वमताची मजबूत ध्वजा रोवली. लोकांच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले. पीठाचे अधिपत्य स्वीकारून 25 वर्ष झाली म्हणून रजत महोत्सवाचे आयोजन करावे असे सर्व निकटवर्तीयांना वाटले. म्हणून सर्व शिष्यवर्गाचाही काय कल आहे याचा अंदाज घेतला असता सर्वांनी ही कल्पना उचलून धरली. पद्मसरोवर येथे उत्सव व्हावा असे शिष्यांनी ठरवले. यासाठी स्वामींची संमती आवश्यक आहे. म्हणून काही शिष्यांनी त्यांच्याकडे जावे आणि संमती मिळवावी. कारण स्वतःविषयी कोणतीही गोष्ट करून घेण्यास स्वामी फारसे उत्सुक नसत. पण खूप आग्रह करून सर्वांनी त्यांची संमती मिळवली. संमती मिळाल्याबरोबर सगळीकडे उत्साहाचे वारे वाहू लागले. सर्वजण तयारीला लागले. 3 दिवस कार्यक्रम करावा असे ठरले. उत्सवाचा मुख्य दिवस ठरला. त्याला जोडूनच सुधामंगल करावे असा आपला मानस स्वामींनी बोलून दाखवला. सुधामंगल, रजत महोत्सव आणि महासमाराधना असा सर्व कार्यक्रम एकत्रितरित्या करावा असे ठरले. कार्यक्रमासाठी सर्व संप्रदायांच्या पंडितांना आणि गृहस्थ असलेल्या शिष्यवर्गांना निमंत्रणे पाठवण्यात आली. या उत्सवाला लोकांची अलोट गर्दी झाली होती. सुमारे 20,000 समुदाय जमला होता. दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नसताना सुद्धा जमलेला समुदाय हा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा यांचे प्रतीकच होता. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. सलग 8 दिवस हा कार्यक्रम चालला. लोक जागा मिळेल तिथे आहे त्या परिस्थितीत राहिले. स्वामींची शास्त्रचर्चा भिन्नमतीय पंडितांबरोबर नित्य होत असे. प्रत्येक वेळी स्वामींनी वादात्या पंडितांना पराभूत केले होते. तरीही कोणाच्याही मनात स्वामींविषयी कटुता नव्हती, तर त्यांच्या विद्वत्तेविषयी आदराचीच भावना होती. त्यामुळेच भिन्नमतीय पंडित मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रथम दिवशी सुधामंगल झाले. दुसऱ्या दिवशी रजत महोत्सवास सुरुवात झाली. त्या दिवशीच मध्वनवमी होती. श्री सर्व मूल ग्रंथ, न्यायसुधा, चंद्रिका आणि मध्वाचार्यांचा फोटो ठेवून दिमाखात हत्तीवरून मिरवणूक निघाली. सर्व शिष्यवर्गांतर्फे स्वामींना सहस्रावधी रुपये दक्षिणा रूपात आणि महावस्त्र देऊन गौरवण्यात आले. मिरवणुकीचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. प्रथम उच्चस्थानी ग्रंथ व मध्वाचार्यांचा फोटो हत्तीवर ठेवला होता. पुढे अनेक पंडित वेदघोष करीत चालले होते. त्यामागे सर्व पंडित मंडळी, शिष्यवर्ग आणि त्यानंतर अनेक स्त्री पुरुष मिरवणुकीत अत्यंत शिस्तबद्ध रीतीने चालत होते. स्वयंशिस्त काय असते हे या मिरवणुकीतून पाहायला मिळत होते. सर्वांच्यात एकच समान धागा होता, तो म्हणजे स्वामींवरील अपार निष्ठा, श्रद्धा. सुमारे 4 तास मिरवणूक चालली. शेवटी सर्व सुवासिनींनी मंगल आरती केली. त्यानंतर सर्व अन्निक पूजापाठ झाल्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नदान झाले. सर्वांनी आनंदाने अन्नग्रहण केले. यानंतर महासमाराधनेचा कार्यक्रम उत्साहाने पार पडला. जमलेल्या सर्व पंडितांना दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान कार्यक्रम द्वादशीला सुरू झाला, तो पौर्णिमेला संपला. यावरून किती पंडित कार्यक्रमाला आले असतील याची कल्पना येते. कार्यक्रमाच्या वेळी अनेक पंडितांची भाषणे झाली. त्यात स्वामींच्या अनेक गुणांवर, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर अनेकांनी प्रकाश टाकला. कीर्तनाचेही अनेक कार्यक्रम झाले. सर्व शिष्यवर्गातर्फे स्वामींना मानपत्र प्रदान करण्यात आले. स्वामींच्या प्रवचनावेळी तर टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. प्रत्येकजण स्वामींचा प्रत्येक शब्द आपल्या हृदयात साठवून घेण्यासाठी उत्सुक होता. अशा अभूतपूर्व सोहळ्याचे क्षण अनुभवून त्याविषयीच आपसात चर्चा करीत तृप्त मनाने लोक आपापल्या घरी परतले. अविस्मरणीय अशा या कार्यक्रमाच्या आठवणी लोकांनी कित्येक दिवस मनात जतन करून ठेवल्या होत्या. पुढे स्वामी मळखेड मुक्कामी निघाले. काही दिवस तिथेच वास्तव्य करून पुन्हा संचारार्थ बाहेर निघाले. आताशा स्वामींची प्रकृती तितकीशी साथ देईन अशी झाली. त्यामुळे सततचा प्रवास त्यांना झेपेना. पूर्वी प्रवासासाठी बैलगाड्या, घोडी इत्यादी साधने होती. ते सर्व मठाच्या मालकीचे होते. मधल्या काळात बैलगाड्या, घोडे विकले. कालमानाप्रमाणे प्रवासाच्या साधनात बदल केला.
प्रवासासाठी मोटारींचा प्रवास सुरू झाला. सर्व सामानासाठी एक मोठी गाडी, पंडित, विद्यार्थी यांच्यासाठी एक गाडी आणि स्वामींसाठी स्वतंत्र गाडी घेतली होती. या 25 वर्षाच्या काळात मठाच्या दिवाणपदाची जबाबदारी अनेकांनी समर्थपणे सांभाळली. कल्लापूर जयाचार्य, पांडुरंगी कृष्णाचार्य, पांडुरंगी जयाचार्य असे प्रमुख पंडित मठाचे दिवाण म्हणून काम पाहत होते. पांडुरंगी जयाचार्यांनी चतुर्थ आश्रम स्वीकारीपर्यंत दिवाण म्हणून काम पाहिले. तरीही काही महत्त्वाच्या कामात मात्र स्वामी स्वतः लक्ष घालीत असत. शरीराला जरी वार्धक्य येत होते तरी मन आणि बुद्धी मात्र पूर्वी इतकीच तीक्ष्ण होती. अनेक माध्व ग्रंथ त्यांना मुखोद्गत होते. इतर संप्रदायांच्या ग्रंथाचे वाचनही त्यांनी विपुल प्रमाणात केले होते. एवढेच नव्हे तर इतर आचार्यांच्या भाष्यातील कोणता उतारा कोणत्या पृष्ठावर आहे हे स्वामी अचूक सांगत, जे या ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्या पंडितांनाही चटकन सांगता येत नसे. स्वामींचा सर्वच शास्त्रांचा सखोल अभ्यास होता. वादविवादासाठी आलेला पंडित एखाद्याच शास्त्रात पारंगत असे, पण स्वामींचे तसे नव्हते. सर्व शास्त्रांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे कोणताही पंडित वादासाठी आला तरी फार काळ त्यांच्यासमोर टिकत नसे. विद्वत्तेबरोबरच तपश्चर्या, विद्याव्यासंग, दानशूरता, निस्पृहता इत्यादी गुणांमुळे त्यांच्या मुखावर एक तेजोवलय होते. याचमुळे त्यांच्यामध्ये निश्चितच देवांश आहे असे सर्वांना तीव्रतेने वाटत असे. इसवी सन 1938 मध्ये स्वामी पुन्हा संचारार्थ बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्याबरोबर कुंदापूर मठाचे स्वामी श्री लक्ष्मेश तीर्थ होते. त्यांचे पाठ प्रवचन श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींच्या जवळ चालू होते. शके 1863च्या चातुर्मासात स्वामी विजापूर मुक्कामी होते. आजूबाजूच्या गावातील ब्राह्मण वर्ग ज्या गावी चातुर्मास असेल तेथे मुक्कामाला येत असत. सोलापूर येथील मध्व संप्रदायी लोकांनी इच्छा व्यक्त केली की स्वामींनी सोलापूर येथे मार्गदर्शनासाठी यावे. मध्व उत्सव मंडळ या नावाने सोलापूर येथे सर्व माध्वजनांनी एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक उत्सव साजरे करत. संस्थेचा व्याप वाढू लागला तसे आपली स्वतःची जागा असावी असे त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी एक जागा खरेदी केली. आपल्या या कार्याला स्वामींचा आशीर्वाद मिळावा असे त्यांना वाटत होते. म्हणून यावर्षी मध्व जयंतीचा उत्सव सोलापूरला व्हावा असे वाटून काही मंडळींनी स्वामींची भेट घेतली आणि आपली इच्छा व्यक्त केली. त्यांना निमंत्रण देण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये सोलापूरचे पंडित वासुदेवाचार्य बागेवाडीकर, श्री लवळकर शास्त्री, श्री गोगोदेव, श्री खंडेराव वैद्य आदी मंडळींचा समावेश होता. ही सर्व मंडळी विजापूरला आली आणि योग्य संधी पाहून स्वामींना निमंत्रण दिले. चातुर्मास संपल्यावर नवरात्रासाठी सोलापूरला येण्याचे स्वामींनी मान्य केले. ही वार्ता सर्व लोकांना समजली तेव्हा आजूबाजूच्या गावातील अनेक मंडळी सोलापूर मुक्कामी येऊन राहिली. अश्विन शुद्ध पंचमीला स्वामींचे सोलापूरला आगमन झाले. भव्य मिरवणूक काढून स्वामींना गावात मुक्कामाच्या ठिकाणी आणण्यात आले. स्वामींनी दुसऱ्या दिवशी काय कार्यक्रम आहेत हे त्या मंडळींकडून जाणून घेतले. श्री बागेवाडीकरांना स्वामींनी सांगितले, माझे तुझ्याकडे काम आहे, तू थोडा वेळ थांब. आपल्याकडे स्वामींचे काय काम असावे या विचाराने बागेवाडीकर मनातून थोडे धास्तावले होते. सर्व लोक निघून गेल्यावर स्वामी श्री बागेवाडीकरांना म्हणाले, सिव्हिल सूट या ग्रंथाचे 5 भाग मठाकडून अनेक भाषांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मराठीत सुद्धा काही भाग आहेत, पण 5व्या भागाचा मराठी अनुवाद करायचा राहिला आहे. तो तू करावास अशी माझी इच्छा आहे. श्री बागेवाडीकरांना थोडे आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, स्वामी, आपल्या ग्रंथाचा अनुवाद करण्याची माझी पात्रता आहे काय? स्वामी म्हणाले, हा विचार करूनच मी निर्णय घेतला आहे. तुला कानडी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. तेव्हा स्वामींची आज्ञा म्हणून त्यांनी ते काम स्वीकारले. स्वामींनी आपल्याकडून हे काम करून घेण्याचा संकल्प केला म्हणून त्यांना कृतकृत्य वाटले. लवकरात लवकर अनुदानाचे काम पूर्ण करून पुस्तक येथेच छापावे असे ठरले. त्यासाठी छापखाना वगैरे प्राथमिक माहिती श्री बागेवाडीकरांनी दिली आणि अनुवादाचे काम सुरू झाले. श्री बागेवाडीकर रोज पहाटे 5 वाजता मठात जात. 9 वाजेपर्यंत स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अनुवादाचे काम करीत.
पुन्हा सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत काम चाले. अवघ्या 2 महिन्यात अनुवादाचे काम पूर्ण झाले. नोकरी सांभाळून 2च महिन्यात अनुवादाचे काम पूर्ण केले म्हणून स्वामींना बागेवाडीकरांचे विशेष कौतुक वाटले. आपल्या कामाबाबत स्वामी समाधानी आहेत हे पाहिल्यावर श्री बागेवाडीकरांना आपण खरेच भाग्यवान आहोत असे वाटू लागले. पुढील काळात त्यांचा खूप उत्कर्ष झाला. त्यामागे स्वामींचे आशीर्वादच आहेत आणि हातून स्वामींची जी सेवा घडली त्याचेच हे फळ आहे असे त्यांचे ठाम मत झाले. दिनांक 9/11/41 रोजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पाडला. पुस्तकाच्या प्रती सर्वांना वाटण्यात आल्या. महाराष्ट्रातील सर्व विद्वानांनाही पाठवण्यात आल्या. अद्वैती सांप्रदायिकांना या पुस्तकाची प्रत प्राप्त झाली. पुस्तक वाचून सर्व अद्वैती पंडितांनी या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेतला. आपल्या मताविरुद्ध विचार या पुस्तकात मांडले. हा एक प्रकारे शंकराचार्यांचा अवमान आहे असे मत अद्वैती पंडितांनी मांडले. त्याचबरोबर अनेक अफवा पसरल्या. बागेवाडीकरांनी पैशासाठी हे काम केले असेही लोक म्हणू लागले. स्वामींना आता तुरुंगात जावेच लागेल, पण बागेवाडीकरांनी क्षमापत्र लिहून दिले तर त्यांच्यावरील फिर्याद मागे घेऊ अशा चर्चा ऐकू येऊ लागल्या. पण श्री बागेवाडीकर आणि देव यांनी वेळीच धावपळ करून या सर्व गोष्टी थांबवल्या. श्री सत्यज्ञान तीर्थांनी प्रकृती अस्वस्थामुळे पंढरपूरकडे प्रयाण केले होते. सोलापुरातील स्वामींच्या लोकांनी वॉरंट बजावण्यापूर्वीच तहकुबी मिळवली. पुढे कोर्टात ही फिर्याद निकाली काढली गेली. ही वार्ता बागेवाडीकरांनी स्वतः पंढरपूरला जाऊन स्वामींच्या कानावर घातली. पुढे सेशन कोर्टाने केलेली शिफारस हायकोर्टातून मंजूर होऊन येण्यास ऑगस्ट महिना उजाडला. त्यावेळी स्वामी वृंदावनस्थ झाले होते. या खटल्याच्या निकालाकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रांतातील मध्वजनांचे लक्ष लागून होते. अनुकूल निकाल लागल्यामुळे मध्वजनांना तर आनंद झालाच, पण माध्वेतर लोकांनाही समाधान झाले. सोलापूरचा उत्सव झाल्यावर स्वामी पंढरपूर मुक्कामी गेले होते. अलीकडे प्रकृती फारशी साथ देईन अशी झाली होती. दिवसेंदिवस खालावत चालली होती. आपल्यानंतर उत्तराधिकारी कोणाला नेमावे याचा विचार स्वामींनी मनात निश्चितपणे केला होताच, पण लोकांमध्ये मात्र याविषयी औत्सुक्य होते. काही कानोसा लागतो का हे पाहण्यासाठी लोक मठात येत, पण लवकरच स्वामी आपला उत्तराधिकारी म्हणून योग्य व्यक्तीला निवडणार आहेत एवढेच समजत होते. पौष शुद्ध चतुर्दशी शके 1863 गुरुवार या दिवशी नेहमीप्रमाणे श्री मूलरामदेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी वैष्णव समुदाय एकत्रित आला होता. नित्याप्रमाणे पूजा अर्चा पार पडली. त्यावेळी मठाचे दिवाण म्हणून पांडुरंगी जयाचार्य हे काम पाहत होते. स्वामींनी त्यांना बोलावून घेतले. त्यांना मंत्राक्षदा व नारळ दिला आणि पुढील विधी यथासांग पार पाडावेत अशा तेथील आचार्यांना सूचना दिल्या आणि तीर्थ देण्यास प्रारंभ केला. तेव्हा स्वामी जयाचार्य पांडुरंगी यांना चतुर्थाश्रम देणार आहेत ही गोष्ट सर्वांना समजली. स्वामींनी केलेली निवड योग्यच असणार याबद्दल सर्वांनाच विश्वास होता. जयाचार्य पांडुरंगी हे प्रकांड पंडित होते. शिवाय त्यांनी कित्येक वर्षे दिवाणपद सांभाळले होते. त्यामुळे आपल्यानंतर तेच हे पीठ योग्य रीतीने सांभाळतील असा स्वामींना विश्वास होता. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सर्व विधी पार पाडण्यास सुरुवात झाली. मठातील आचार्यांनी संन्यास ग्रहणासाठी आवश्यक ते सर्व विधी यथासांग पार पाडले. पौष शुद्ध पौर्णिमेच्या पहाटे सर्व विधी करून त्यांना भगवी वस्त्रे प्रदान करण्यात आली. सूर्योदयाला नूतन यतींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. व्यासाश्रमात आल्यावर नूतन यतींनी श्री सत्यज्ञान तीर्थांची पादपूजा केली. तप्त मुद्रा घेतल्या. रामदेवाची पूजा झाल्यावर नूतन यतींना मंत्रोपदेश केला. पौष मध्य प्रतिपदेच्या दिवशी नूतन यतींना पट्टाभिषेक केला व त्यांचे नामकरण श्री सत्यप्रज्ञ तीर्थ असे केले. सर्वांनी त्यांच्या नावाचा जय जयकार केला व उत्तराधी मठाचे पीठाधिपती म्हणून त्यांचे नाव जाहीर केले. हा संपूर्ण कार्यक्रम नेहमीप्रमाणेच अत्यंत उत्साहात आणि उत्तराधी मठाच्या परंपरेला शोभेल असाच झाला. अगदी योग्य वेळी श्री सत्यप्रज्ञ तीर्थांची नियुक्ती झाली असेच म्हणावे लागेल, कारण यानंतर स्वामींची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. सोलापूरचे वैद्य खंडेराव वैद्य हे सतत स्वामींच्या जवळ होते, पण स्वामींनी श्री मूलरामदेवांच्या तीर्थाशिवाय कोणतेही औषध घेतले नाही. अशाही स्थितीत श्री सत्यज्ञान तीर्थांनी आपल्या गुरूंची महासमाराधना
माघ शुद्ध नवमी ते माघ शुद्ध त्रयोदशीपर्यंत साजरी केली. आपल्या हाताने काही पंडितांना दक्षिणा दिली. यावर्षी कार्यक्रमासाठी पंढरपुरास खूप गर्दी जमली होती. श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींचे दर्शन पुन्हा होणार नाही म्हणून अनेक लोक आले होते आणि नूतन यतींचेही दर्शन घ्यावे अशी सर्वांची इच्छा होती. वर्षप्रतिपदेस प्रकृती ठीक नसताना देखील श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींनी श्री मूलरामदेवाचे पूजन केले. त्यावेळी त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले होते. आज 30 वर्षे आपण श्री रामदेवाचे पूजन केले ते यापुढे आपल्या हातून होणार नाही ही भावना कदाचित त्यावेळी त्यांच्या मनात असावी. 5-6 दिवस त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. तरीही त्यांचे स्नान जपजाप्य यात खंड पडला नाही. कसे बसे स्नान जप इत्यादी अनेक झाले की एवढ्या श्रमानेही त्यांना ग्लानी येत असे. तीर्थ घेऊन ते पुन्हा पडून राहत. फक्त थोडा मोसंबीचा रस हाच त्यांचा आहार होता. अशा स्थितीत चैत्र शुद्ध सप्तमीच्या दिवशी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. सर्वजण अतिशय चिंतेत होते. उदासीनता सगळीकडे पसरली होती. शेवटी शके 1864 चैत्र शुद्ध सप्तमी या दिवशी सायंकाळी 5 वाजता श्री रामदेवाचे स्मरण करीतच ते हरिचरणी विलीन झाले. व्यासाश्रमातून त्यांचा देह उत्तरादी मठात आणला आणि पुढील विधी पार पाडले. 30 वर्षे उत्तरादी मठाधिपती म्हणून आणि त्यापूर्वी मठाचे दिवाण म्हणून त्यांना श्री मूलराम देवाची सेवा केली. द्वैत वेदांताच्या प्रचारासाठी आपले आयुष्य वेचले. शेकडो पंडित घडवले. संस्कृत आणि प्राकृत भाषेत ग्रंथरचना केली. त्यांचे निर्याण झाले त्यावेळी अनेकांना शोक अनावर झाला. त्यांचे व्यक्तिमत्व, भेदक नजर, विद्वत तेज ज्यांनी जवळून पाहिले ते धन्य होत. असे व्यक्तिमत्व पुन्हा आपल्या दृष्टीस पडणार नाही या विचाराने सर्वांनाच अतिशय दुःख झाले. आपला निर्याण काळ जवळ आला आहे हे त्यांना निश्चितच कळले होते. म्हणून ते पंढरपुरासच राहिले. तिथेच उत्तरादी मठात त्यांचे मूळ वृंदावन आहे व वरखेडकर परिवार अत्यंत श्रद्धेने आजही त्यांची सेवा करीत आहे. श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही म्हणून त्यांच्या चरणी शतशः वंदन. श्री सत्यज्ञानतीर्थासारख्या दिव्य विभूतीच्या आयुष्यात त्यांच्या पत्नीचे देखील महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून त्यांचा परिचय करून घेतल्याशिवाय स्वामींच्या चरित्राला पूर्णत्व येणार नाही. म्हणून त्यांचा अल्पसा परिचय आपण पुढच्या भागात पाहू.